नमस्कार मंडळी, सुनीता लवांडेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण तोंडाची चव वाढवणारा दोडक्याचा ठेचा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। त्यासाठी इथं मी कोवळे दोडके घेतलेले आहेत। हे आमच्या शेतातलेच दोडके आहेत। तर हा दोडका तुम्हाला मोठा जरी दिसत असला तरी तो कोवळा आहे। यामध्ये अजिबात बिया नाही आहेत। तर दिवाळीच्या सुट्टीमध्ये मी गावी गेले होते तेव्हा हे मी सर्व दोडके घेऊन आले आहे। तर सर्वात अगोदर ह्या दोडक्याच्या आपल्याला शिरा काढून घ्यायच्यात। तर हे गावरान दोडके आहेत त्यामुळे याच्या शिरा जरा हार्ड आहेत, त्यामुळे ते आपल्याला काढून घ्यायच्यात। तर हे पा सर्व दोडक्याच्या मी शिरा काढून टाकल्यात। आता हे दोडके आपल्याला कट करून घ्यायचेत। तर आधी हे दोन्ही टोकं आपल्याला कट करून घ्यायचेत। तर बघा, मी म्हटलं होतं ना की हा दोडका जरी मोठा असला तरी तो कोवळा आहे। याच्या आतमध्ये अजिबात बिया नाहीत। तर रफली आपल्याला याचे तुकडे करून घ्यायचेत। तर सर्व दोडक्याच्या मी फोडी करून घेतल्यात। आता काय करायचं, ह्या दोडक्याच्या फोडी आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायच्यात। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात हे मी काढून घेते। तर सर्व फोडी मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतल्यात। तर आता मिक्सर ऑन ऑफ करत हे जाडसर वाटून घ्यायचे। तर हे बघा, असं जाडसर वाटून घ्यायचं। फार जास्त बारीकही पेस्ट करायची नाही याची, थोडे यामध्ये चंक्स असू द्या। तर आता हे जरा साईडला ठेवून देऊया आणि कढईमध्ये एक छोटा चमचा तेल गरम करायला ठेवायचं। तेल तापलं की यामध्ये 7-8 हिरव्या मिरच्या, 10-15 लसणाच्या पाकळ्या जरा परतून घ्यायच्या। जरासं लसूण आणि मिरची परतल्यानंतर आता पाववाटी कच्चे शेंगदाणे यामध्ये घालायचे आणि हे सर्व चांगलं भाजून घ्यायचं। बेसिकली आपल्याला याचा खरडा बनवायचा आहे। तर बघू शकता, सर्व चांगलं आपण भाजून घेतले। मिरची अशी भाजून घेतली की ती बाधत नाही। आता यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून हे जरा परतून घ्यायचं। जिरे जरा उशिराच घालायचे। त्यानंतर आता मुठभर कोथिंबीर घालून हे जरा परतून घ्यायचं आणि प्लेटमध्ये काढून घ्यायचं। थंड झाल्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं। मी खडा मीठ घातलेलं आहे। त्यानंतर आता हे मिक्सरला जरा ओबडधोबड वाटून घ्यायचं। तर हे बघा, असं हे वाटून घ्यायचं। आता सेम कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं। तेल तापलं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची। मोहरी चांगली फुटू द्यायची। त्यानंतर हळद आणि आपण जो खरडा बनवला होता तो जरा परतून घ्यायचा। त्यानंतर वाटून घेतलेला दोडका घालायचा आणि हे तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं। आपण मिरची वाटताना मीठ घातलं होतं त्यामुळे आता मीठ घालायची आवश्यकता नाही, पण जर तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही इथे मीठ घालू शकता। तुम्ही दोडक्याची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने केलीच असेल, जसं की भरलेला दोडका, डाळ घालून दोडका वगैरे, पण एकदा अशा पद्धतीने दोडक्याचा ठेचा करून पहा, खूप भारी लागतो। कधी कधी आपल्याकडे वेळ नसतो, अशा वेळी दोडक्याचा हा ठेचा पटकन तयार होतो। झाकण ठेवून मी याला एक वाफ घेतली। एका वाफेमध्येच दोडका चांगला शिजला जातो। तुम्ही असाच थोडासा ओलसर हा ठेचा खाऊ शकता किंवा याला जरा अजून थोडंसं ड्राय होऊ द्या। तर असा हा दोडक्याचा ठेचा भाकरीबरोबर खायला अप्रतिम लागतो। वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी किंवा तुम्ही टिफिनला सुद्धा हा दोडक्याचा ठेचा देऊ शकता। चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा।